पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील देवबान जे गणेश मंदिर आहे, प्राचीन गणेश मंदिर आहे, सगळ्यापासून आपण जर पाहिलं तर भक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी देखील लागलेली आहे. इगतपुरी तालुका असो, नाशिक जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, या पूर्ण जिल्ह्यातून येते जी भक्तांची आहे सकाळपासून येथे दर्शनासाठी जी भीड लागलेली आहे. आपण आता देवबान येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात इथले आमदार आहेत, ते येथे दर्शनासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया. दादा काय सांगाल, हे जागृत देवस्थान आहे, नेमकं याच्या जे आहे आपण सुशोभीकरणासाठी काय काय प्रयत्न करणार? या ठिकाणी सुंदरनारायण गणेश मंदिर गेली 40 वर्षापासून या ठिकाणी स्थापना झाली. माझा समाज जो आदिवासी समाज आहे, या समाजाला या ठिकाणी सुसंस्कृत करण्यासाठी किंवा एक या भागाच्या दृष्टीने भावनिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं हे मंदिर आहे. या ठिकाणी माझ्या समाजातील मंडळी येथे नतमस्तक होते आणि इथला आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांची जी विघ्न असतील ते विघ्न सातत्याने दूर होतात आणि असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि म्हणून हे एक या भागातील श्रद्धेचं स्थान असं हे मंदिर आहे. या मंदिरासाठी जे जे आवश्यकता आहे सुशोभीकरण करण्यासाठी ते आदरणीय साठे काका किंवा या भागातील जे भक्तगण आहेत हे मला सांगतील आणि जी जी त्यांची मागणी असेल ती मागणी, या विशेषतः पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे बारमाही नदी वाहते आहे. या ठिकाणी त्यांची साधारणतः आंघोळीची किंवा इतर प्रसाधनगृह असतील किंवा हे सगळी जी जी व्यवस्था असेल जनतेला, भाविकांना लागणारी, तो करायचा मी प्रयत्न करेन. येथील आमदार हरिश्चंद्र भोये यांनी येथे जे आहे या पूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. मंदिराचे जे विश्वस्त मंडळ त्यांच्याकडे प्रस्ताव द्यावा, त्यानंतर ते येथील जे आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करणार आहे. शैलेश पुरोहित, यूएन मराठी, देवबान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.